नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपल्या लाडक्या ईश्वरीने इतका मोठा घोटाळा घालून ठेवलेला आहे की तुम्हाला काय सांगू मित्रांनो ती करायला जाते एक आणि भलतंच होऊन बसतं. तर तिने आता कोणता असा घोटाळा घातलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो आता अर्णवने शेवटी ती चिठ्ठी पाहिलेली आहे जी आपण की ईश्वरीने त्यावर थँक्यू लिहिलेलं असतं. ती चिठ्ठी आता अर्णवने पाहिलेली आहे आणि त्याला आनंद झालेला आहे, मनातल्या मनात हसत आहे आणि ईश्वरीला ऑफिसमध्ये सॉरी थँक्यू दोन्ही बोलत आहे. आणि त्या मूर्ख बावड लावण्याला असं वाटतं की तुम्हाला बोलते, पण अर्णव तिला बोलतो की तुला नाही म्हणजे लावण्या मी तुला बोलत नाहीये, मी सिंदूरला बोलते. मित्रांनो म्हणजे अर्णवच्या चेहऱ्यावर इतकी गोड स्माईल येते ना, त्याची स्माईल बघून असं आपल्याला तितकं छान वाटतं की म्हणजे तो इतका क्यूट हसतो ती चिठ्ठी पाहून. त्याला असं वाटतं की बापरे, मी सिंदूरने चक्क मला थँक्यू बोललंय. थँक्यू बोलण्यासाठी तिची एवढी धडपड चालली होती म्हणून तर ती डब्यात चिठ्ठी डबा घेऊन स्पेशल माझ्यासाठी ऑफिसमध्ये आली. वा किती छान. तर मित्रांनो आता इकडे मात्र आपल्याला असं पाहायला भेटते की ईश्वरीने एक खास तयारी केलेली आहे. का तिला असं वाटतं की आता चिठ्ठी तर गेली, पण आता मी थँक्यू तरी कसं बोलू. आता ती सगळी रूम सजवते, मस्तपैकी बेडवर थँक्यू मोठ्या अक्षरात नाव लिहिते, कॅन्डल्स वगैरे लावते आणि अर्णवसाठी मस्त छान बुके मागवते, छान फुलांचा बुके मागवते आणि ते लपून वरती घेऊन जाते. पण मामाला कळलेलं असतं, त्यामुळे मामा आनंदी असतो आणि अंजलीला सांगतो तर अंजली फार खुश होते, तिलाही फार आनंद होतो. तर आता इकडे राकेशला मात्र त्यांचं हे काय बोलतात ना सुख पावत नाहीये. त्याला असं वाटते की हे ईश्वरी आणि अर्णवने एकत्र रात्र घालवायला नको. काही झालं तरी ते दोघे एकत्र यायला नाही पाहिजे. ज्या रात्रीची वाट मी पाहतोय ती रात्र या दोघांनी अनुभवली नाही पाहिजे, कारण माझी इंदोर जिलेबी ही माझ्याच सोबत असली पाहिजे आणि पहिली रात्र मीच तिच्यासोबत घालवणार. म्हणजे किती नीच विचार आहेत ना या माणसाचे. बापरे, खतरनाक विचार आहेत यार. असे विचार का करतो हा बाबा. थोडी सुंदर बायको असताना इतके घाण विचार. आणि तो अंजलीला सांगते आहे की अंजली आपण आज सगळेजण एकत्र पार्टी करूया वगैरे असं तसं. तर अंजली बोलते की नाही, आपण सगळे एकत्र नाही, कारण अर्णव आणि ईश्वरी त्या दोघांना आपण त्यांची पर्सनल स्पेस द्यायला हवी. तर आता हा काही वेडा आहे का. त्याच्याकडे तो बोलतो की मूर्ख अगं एक प्लॅन गेला तर काय झालं, माझ्याकडे 1000 प्लॅन आहेत. मात्र इकडे आपली लाडकी ईश्वरी इतकी छान तयारी केलेली असते. अर्णव येतो आणि बघतो तर काय त्याला आधी पाहून आनंद होतो की ईश्वरीने छान बेड वगैरे सजवलाय. लगेच ईश्वरी येते आणि बुके त्याला देते. बापरे खतरनाक. आता तर तुम्हाला खतरनाक पॉईंट भेटणार आहे, कारण त्या फुलांचा अर्णवला इतकी अलर्जी असते की अर्णवला इतक्या शिंका येतात. बापरे. आता दोघं भांडायला सुरुवात करतात. अर्णव तिला बोलतो की मी सिंदूर, अगं तुला मला विचारायला काय झालं की मला फुलांची अलर्जी आहे की नाही. तर ती त्याला बोलते सर इतर वेळी तर तुम्ही भडकुच्यांसारखं भडकता माझ्यावर, मग तुम्हाला तरी सांगायला काय झालं की तुम्हाला फुलांची अलर्जी आहे म्हणून. बापरे. दोघं जर पुन्हा भांडायला सुरुवात झाली म्हणजे यांचं कसं आहे ना, तुझं माझं पटेल ना, तुझ्या वाचून करमे ना अशी करते. 2 सेकंद एकत्र आली की भांडायचे चान्स सोडत नाही, लगेच लबा भांडायला सुरुवात करतात. बापरे, यांची भांडणं एकमेकांवर ओरडतात, भांडतात. पण आता एक गोष्ट झालेली आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या सगळ्यांमध्ये अर्णवचा आवाज बसलेला आहे. अर्णवचा आवाजच गेलाय. अर्णव बोलते पण ईश्वरीला काही ऐकूच येत नाहीये, कारण अर्णवचा आवाजच गेलेला आहे. बापरे, अर्णवचा आवाज बसला. ईश्वरीला भरपूर टेन्शन आलं. आता तिला समजत नाहीये काय करावं. मित्रांनो आपल्या नवऱ्याला जर काही झालं, छोटी गोष्ट जरी झाली तरी बायकोला किती टेन्शन येतं ना. तर ईश्वरी शेवटी बायकोच आहे ना, तिला सुद्धा खूप टेन्शन आलेलं आहे. टेन्समध्ये आहे ती आणि तिला असं वाटतं की मी बाराखेडेर मी एवढं सगळं केलं आणि माझ्या सगळ्यावर पाणी फिरलं, सगळा गडबड घोटाळा झाला यार. म्हणजे ही ईश्वरी पण अशक्य यार. काहीतरी करायला जाते चांगलं आणि वाईटच होऊन बसतं बिचारीसोबत. असं का होतं काय माहिती. पण आता अर्णवचा आवाज गेलेला आहे, त्यामुळे ते दोघे इतके भांडत आहेत. अर्णव तिला आता हातावारी इशारे करून सांगत आहे की मी सिंदूर असं माझा आवाज गेला हे ते. तर इकडे राकेशने भलतीच तयारी केलेली आहे. म्हणजे लावण्याला बोलून घेतलेलं आहे की ते दोघे जण एकत्र नाही यावे म्हणून. याने लावण्याला एवढं रात्रीच्या पारी बोलून घेतलेलं आणि ती मूर्ख बिंडोक लावण्या थोडा अशी आलेली पण आहे. तिला काय अक्कल विकल आहे की नाही. दोघं नवरा बायको आहे, त्यांना स्पेस द्यायची सोबत चालली बोंबलत लगेच त्यांच्यामध्ये. तर ती सुद्धा आलेली आहे आणि आता इथे मात्र अर्णव आणि ईश्वरीचे भांडणं काय संपत नाहीये. आता ईश्वरी अर्णवला ताप वगैरे आला की नाही चेक करते, तिथे सुद्धा ते भांडत आहेत. तर मित्रांनो आता अर्णवचा आवाज गेलेला परत येईल का नाही काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.